मागील आठवड्यामध्ये रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी 85 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी 25-25 कोटी रुपयांची निविदा म्हणजे 75 कोटीची निविदा काढली होती. या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाजपचे म्हणजे आता तुमच्या पक्षाचे पदाधिकारी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतायत, त्यामध्ये आमदारांचा देखील सहभाग आहे, असे आरोप जे आहेत ते अरविंद शिंदे करताना पाहायला मिळतात. अरविंद शिंदे कायम आरोप करत राहतात आणि त्यांच्या आरोपांना कुठलेही तथ्य नसतं असं मला वाटतं. जे काही 75 कोटीच्या निविदा लागल्या होत्या त्याच्यामध्ये माझ्याकडे एक तक्रार आली होती. त्या तक्रारीच्या बेसवर मी आयुक्तांना पत्र दिलं होतं आणि हे सगळं लेखी आहे. म्हणजे माझा हस्तक्षेप ओरल कुठेही नसतो. मी जे काय असेल ते लेखी करते. म्हणजे ते स्पष्ट पारदर्शक असतं, सगळ्यांना ते पत्र बघायला मिळतं. त्या पत्रामध्ये मी नमूद केलं होतं की माझ्याकडे निविदेसंदर्भात अशा अशा तक्रारी आलेल्या आहेत, तर आपण ती संपूर्ण निविदा प्रकरण तपासून पहा आणि योग्य तो निर्णय घ्या. आणि हा महापौर म्हणून माझा अधिकार आहे. माझ्याकडे आलेल्या तक्रारीसाठी मी केव्हाही आयुक्तांना पत्र देऊ शकते आणि त्यांना चौकशी करायला सांगू शकते. आणि त्या प्रकारे त्यांनी चौकशी केली असावी. मात्र या सगळ्यामध्ये अधिकारी कुठलेच नियम फॉलो करत नाही किंवा ते आपल्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला हे सगळ्या अशा पद्धतीने त्याचं अटी शर्तीमध्ये बसत नसताना सुद्धा त्याच्यामध्ये घेतलं जाते. म्हणजे कुठेतरी अनियमितता सुरू आहे पालिका प्रशासनामध्ये असं वाटतं. ते मला वाटतं आता आयुक्त त्याबद्दल चौकशी करतायत आणि त्याच्यावरती ते पुन्हा पुढच्या काही दिवसांमध्ये निर्णय सुद्धा घेतील. आता तरी त्यांनी त्या निविदा रद्द केल्यात. पण निविदा जेव्हा एखादा IAS ऑफिसर जो पुणे महानगरपालिकेचा आयुक्त आहे जेव्हा ते रद्द करतात तेव्हा आपण ते कॉम्पिटंट अधिकारी आहेत, आपण त्यांच्या भूमिकेवरती संशय नाही घेऊ शकत. त्यांनी रद्द केल्या, त्यांनी काय कुठल्या ठेकेदाराला पात्र केलं आणि त्याला वर्क ऑर्डर्स द्यायला सांगितलं असं केलेलं नाहीये. त्यांनी निविदा रद्द केला. याचाच अर्थ काय होतो तर त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता. त्यांनी माझ्या पत्राला अजूनपर्यंत कुठलंही लेखी स्वरूपाचं उत्तर दिलेलं नाहीये. मी त्यांच्याकडे मागितलंय की आपण मला लेखी उत्तर द्या. लेखी उत्तर दिल्यानंतरच मी सगळ्यांना दाखवू शकेन की यामध्ये माझा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नव्हता आणि मी कुठल्याही टेंडर्समध्ये हस्तक्षेप करत नाही. पण काम चुकीचं होऊ नये कोणाकडूनच, म्हणजे अधिकाऱ्यांनी कोणतं चुकीचं काम करू नये, ठेकेदारांनी काम चुकीचं करू नये, हे बघण्याची जबाबदारीच माझी आहे. नगरमध्ये जो खड्डा पडला त्याचं नक्की कारण काय होतं? पूर्णपणे माणूस खड्ड्यामध्ये 2 ठिकाणच्या तक्रारी आल्या. एका ठिकाणी मला वाटतं सिलेंडर गेलं आणि एका ठिकाणी माणूस उभा राहून दाखवत होता. तर एका ठिकाणी लाईन बस्ट झाली होती त्याच्यामुळे तिथे खड्डा पडला होता. पण दुसरं ऑलरेडी तिथे रिपेअर्सचं काम झालेलं होतं, परंतु त्याचा दर्जा म्हणजे खालचं जे फिलिंग असतं बेस रस्त्याच्या खालचा तो वाहून गेल्याचं दिसून आलं. याचाच अर्थ तिथे काम चांगल्या दर्जाचं झालं नाही. आणि आजच्या बैठकीमध्ये मी अशाच सूचना आयुक्तांना सुद्धा केल्या की आपण सगळ्याचा आढावा घ्या आणि जिथे जिथे आपल्याला असं आढळून येतंय की कॉन्ट्रॅक्टर्सनी काम चांगल्या प्रकारचं केलं नाहीये, क्वालिटी मेंटेन केलेली नाही, अशा कॉन्ट्रॅक्टर्सवर आणि जर असं लक्षात आलं की याच्यामध्ये काही अधिकारी सुद्धा जबाबदार आहेत तर त्यांच्यावरती आपल्याला कठोर निर्णय घ्यावा लागेल. आणि याच्यावरती काय कारवाई होणार? म्हणजे माणूस जर एक खड्डा पडत असेल तर काम कोणत्या दर्जाचं करतायत? एवढं कोटींचं खर्च कारवाई तर निश्चित केलीच पाहिजे आणि कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार आयुक्तांचे आहेत आणि आयुक्त कारवाई करतीलच. तुम्ही तसं पाठपुरावा करणार का? नक्कीच करणार. आज मी बैठकीमध्ये त्यांना सांगितलं सुद्धा की जिथे जिथे निकृष्ट दर्जाचं काम झालं असेल तिथे आपल्याला कारवाई केली पाहिजे. पावसाळ्यापूर्वी जे 3.5-4.5 कोटीची कामं दिलेली त्याच्या संदर्भामध्ये काय? वॉर्ड ऑफिस लेवलला जी काही कामं दिली होती त्याचे टेंडर्स झालेले आहेत आणि वर्क ऑर्डर सुद्धा झालेत आणि त्यांना काम करायच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. मुद्दा असा आहे की 75 कोटीच्या निविदेवरून सगळं हे होतं, आरोप प्रत्यारोप झाले की बंगल्यावर बोलवून एका ठेकेदारासाठी तुमच्याकडून प्रेशर आणला गेला असं एक आरोप शिंदेनी केला की जो निखिल कन्स्ट्रक्शन नामक किंवा लोखंडे हा ठेकेदार होता तो अपात्र ठरल्यामुळे संपूर्ण निविदा प्रक्रिया पुन्हा रद्द केली जावी यासाठी प्रेशर होता असल्याचा आरोप. यात मला एक विचारायचं आहे की ते अपात्र ठरलेत असं कुठं आलं का बाहेर? कुठला ठेकेदार पात्र ठरला, कुठला अपात्र ठरला असं कुठेही अजूनपर्यंत तर काही आलेलं नाही. दुसरं, माझ्याकडे येऊन मी दमदाटी केली गेली माझ्या घरी असं कोणी सांगितलं अरविंद शिंदेंना? त्यांचं नाव तरी जाहीर व्हावं इथे. कोणत्या अधिकाऱ्यांनी सांगितलं? त्या अधिकाऱ्यांची नावं त्यांनी प्रेसमध्ये घेतली का? आपल्याकडनंच मला कळलं तर बरं होईल.
मी असं म्हटलं की त्या दिवशी CCTV तपासा. बंगल्यावरचे सीसीटीव्ही आपण तपासू शकता. माझ्याकडे बंगल्यामध्ये कामानिमित्त मी अनेक अधिकाऱ्यांना बोलवत असते. ज्या वेळेला आपल्या पुणे महानगरपालिकेचे ऑफिसेस बंद होतात, त्यावेळेला काम करायचं असेल तर माझ्याकडे पालिकेचे अधिकारी येतात. मी त्यांच्याकडनं आम्ही सगळेजण बसतो, आम्ही VCs घेतो आणि आम्ही कामं करत असतो. आपण कधीही आमच्याकडचे सीसीटीव्ही फुटेजेस बघू शकता. मी आजपर्यंत तिथे जेव्हापासनं राहायला आले, तेव्हापासनचे सगळे फुटेजेस आपण बघा आणि आपण मला सांगा, की यामध्ये काय चुकीचं दिसतंय आपल्याला? आमच्याकडे अनेक लोकं येणार भेटायला. त्यामध्ये चुकीचं काय आहे? याचा अर्थ असा तर होत नाही, की आम्ही कोणाला तरी तिथं बसवतो, कोणाला दमदाटी करतो. त्यांनी नावं जाहीर करावीत ना आम्ही कोणाला दमदाटी केली आणि त्यांच्याकडे कुठल्या अधिकाऱ्यांनी तक्रार केली आणि का केली? दमदाटी कशावरनं आहे? जर मी पत्रच इथं दिलंय, ऑन पेपर मी आयुक्तांना दिलंय, की आपण माझ्याकडे जी काही तक्रार आली त्याची चौकशी करा. तर त्याच्यावरनं मी माझ्याकडे कोणाला तरी दमदाटी केली, हे कशावरनं केली ह्याचा काहीतरी पुरावा तरी द्या. हो, माझ्याकडे लेखी तक्रार आली आणि ती लेखी तक्रार जोडून मी आयुक्तांकडे दिलेली आहे. ताई, तुम्हाला तक्रार देणारी व्यक्ती कोण आहे आणि ती तक्रार तुम्ही आयुक्तांना अर्ज कधी दिला होता? मी लगेचच दिलाय. माझ्याकडे ते असेलही आत्ता. कोणाला तरी दिलं मला वाटतं. शिंदे यांनी म्हटलं होतं की ठेकेदार कोणतरी जंगली कसं काहीतरी नाव आहे, त्यांनी प्रत्यक्ष येऊन जे आपले महापालिकेचे अधिकारी आहेत त्यांना दमदाटी केली. शिवीगाळ केली. तुमच्या समोर की तुम्ही त्यावेळेस तिथे उपस्थित मला होता. असं वाटतं की आपण IQ माहितीवरती कोणीही विश्वास ठेवू नये. मी एक महिला महापौर आहे. मी माझी वृत्ती तर अशी अजिबातच नाही की मी कोणाला तरी तिथे बोलवेन, कोणाला तरी दमदाटी करायला लावेन. हे माझ्याकडनं कधी होणार नाही आणि मी कुठल्याही निविदा प्रक्रियेमध्ये कधीही हस्तक्षेप करत नाही. माझं काम जे काही चालतं ते अत्यंत पारदर्शक असतं. माझ्याकडे तक्रार 4 तारखेला आली आणि त्याच्यामध्ये त्यांची नावं सुद्धा आहेत. एक विनय मानकर आहे आणि एक संतोष लांडगे म्हणून आणि ह्याच्यावर नावं आहेत. ह्याच्यामध्ये कुठलीही लपवाछपवी नाही. याचे मी तुम्हाला परत देऊ शकते आणि त्यांनी मला सांगितलं की ह्यामध्ये आपल्याला लवकरात लवकर आयुक्तांशी बोलावं लागेल, अन्यथा हे जे काही निविदा काढणार आहेत ह्याच्यामध्ये म्हणजे जी काही प्रोसेस पुढची होणार आहे ती चुकीची होऊ शकते. ते आपल्याला थांबवायला हवं आणि त्याचं गांभीर्य ओळखून मी सुद्धा लगेचच आयुक्तांना पत्र दिलं. त्या पत्रामध्ये सुद्धा ते पत्रही मी तुम्हाला सगळ्यांना देऊ शकते. त्या पत्रामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की सदर तक्रारीची तातडीने दखल घेण्यात यावी. संपूर्ण निविदा प्रक्रियेची पुणे महानगरपालिकेच्या व्हिजिलन्स विभागामार्फत आपण सखोल चौकशी करण्यात यावी आणि ती सुद्धा निष्पक्ष इथं लिहिलेलं आहे. प्रत्येक मुद्द्याची प्रत्यक्ष पडताळणी करून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर आपण जबाबदारी निश्चित करा आणि चौकशी करून सविस्तर अहवाल आमच्याकडे सादर करा, माझ्याकडे. आणि जर त्यांना जर वाटलं की चौकशीमध्ये कुठली अनियमितता आहे आणि नियमभंग असेल काही केलेला, तर संबंधित दोषींवरती आपण नियमानुसार कारवाई करा आणि योग्य तो निर्णय घ्या. यामध्ये आपल्याला कुठंही असं दिसतंय का की मी कुठल्या तरी ठेकेदाराला पात्र करा म्हटलंय? कुठंही म्हटलेलं नाही. आता मी विभागाकडनं काही माहिती मागवली की आपल्याकडे ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांच्याकडनं कधी कुठले पत्र दिली गेली आहेत. तर त्याच्यामध्ये मला 2 पत्र त्यांनी अशी दिली. मी वाचून दाखवते आपल्याला. नमूद कामामध्ये पात्र करत असलेले ठेकेदार AR कन्स्ट्रक्शन व T&T कन्स्ट्रक्शन यांच्या कागदपत्रांची सुरू असलेल्या पूर्ण झालेल्या कामांची चौकशी करावी. नमूद काम हे AR कन्स्ट्रक्शनच्या ठेकेदारास देण्यासाठी सदरचे निविदा अटी शर्ती पाकिट स्क्रुटिनी मध्ये फेरफार करण्यात आला आहे. जनतेच्या पैशांची लूट थांबवण्यासाठी महानगरपालिकेच्या फायद्यासाठी सदरचे टेंडर हे नव्याने रीतसर निविदा अटी शर्ती लावून स्पर्धा होण्यासाठी फेर टेंडर लावण्यात यावे.
हे झालं एक. दुसरं, सेम विषयाचं पत्र त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की 8 ठेकेदारांच्या निविदा प्राप्त होऊन सुद्धा फक्त 2 ठेकेदार पात्र करण्याचा घाट घातलेला आहे. त्यामुळे ह्याची आपण चौकशी करा. अजून एक त्यांनी पत्र दिलंय. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, अनेक त्याच्यावर तर काय 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 त्यांनी लिहिलंय की समर्थ इंजिनियर लिमिटेड हे कसे काय ह्यांनी नॅशनल हायवे अथॉरिटीचा दाखला दिलेला आहे आणि तो कागदोपत्री व्यवहार करून खातरजमा करून घेण्यात यावा. सर्व ठेकेदारांची कागदपत्र तपासून मग निविदा प्रक्रिया राबवावी, असे त्यांनी डॉक्युमेंट्स लावून पत्र दिलेले. हे बघा, जेव्हा हे असे डॉक्युमेंट्स लावून देतात तेव्हा आपण त्याचा अर्थ काय काढतो? त्याच्यात परत त्यांनी हे केलंय की आपण फेर निविदा काढावी. म्हणजे कुठल्या तरी एका ठेकेदाराला तुम्हाला पात्र करायचं असल्याशिवाय तुम्ही असे पत्र देता वारंवार आणि एवढे सगळे डॉक्युमेंट्स त्याला जोडता. एवढे सगळे डॉक्युमेंट्स जोडून ठेकेदाराची नावं लिहून मग तुम्ही रोड डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांवरती दबाव कोण आणतंय हे ह्या सगळ्या त्यांच्या पत्रव्यवहारावरनं लक्षात येतं. मग असं असताना मी तर फक्त एक साधं पत्र दिलं की आपण आपल्या स्तरावरची चौकशी करा. मग त्यांनी असे आरोप कसे केले की आम्ही राजकीय दबाव आणतो अधिकाऱ्यांवरती? हे चुकीचं आहे. मी सगळ्याच लोकांना, जे कोणी माझ्या विरोधात बोलतायत किंवा अरविंद शिंदे थेट यांनाही सांगते की आपण बोलत असताना, आरोप करत असताना सगळ्याची खातरजमा करून घेत जा आणि मग बोलत जा. आणि मला असं वाटतं की त्यांचा प्रॉब्लेम काय मला माहिती नाही, पण कदाचित त्यांना असं वाटलं असेल की निविदा रद्द झाली आहे, त्यामुळे त्यांना ते पटलं नसावं म्हणून त्यांनी हे असे आरोप केले असावे. महापौर बंगल्याचं नाव बदलून रामदूत ठेवण्याचं निवेदन देखील त्या भागात नगरसेवकांनी दिलं. तुमचा देखील पाठिंबा आहे. हे हरकत काय आहे? बंगल्याला नाव द्यायला हरकत काय असावी? मात्र आपले जेवढे शासकीय इमारत. आपल्याकडच्या शासकीय इमारतीला नावं असतात आणि आपण नगरसेवकांना नाव समितीचे SOPs दिलेत ना की 4 नगरसेवकांनी प्रस्तावावरती सह्या करायच्या आणि इमारतीला आपण नाव देऊ शकतो. त्याच्या अंडरच त्यांनी तो प्रस्ताव सादर केलेला आहे. मात्र माजी महापौराच्या संघटनेने त्याला विरोध केलेला आहे आणि त्यात स्वतः मुरलीधर मोहोळ सुद्धा. असू शकतो, कोणाचा विरोधही असू शकतो आणि कोणी फॉर पण असू शकतात. मला असं वाटतं इमारतींना नाव द्यायला काही हरकत नसावी. अनेक शासकीय इमारतींना नावं दिलेली आहेत. विरोधक असे टीका करतात, इकडे राम मंदिरात चोरी झाली आणि इकडे राम मंदिरात, तर हा त्यांना विरोधाभास दिसतो. तरी असं त्यांना म्हणजे राम विरोधकांना कुठलाही विषय कशाशी जोडण्याची सवय असते. मंदिरामध्ये चोरी झाली त्यावेळी एकही भाजपचा नगरसेवक रस्त्यावर उतरला नाही. मात्र आता त्याच रामाच्या नावावरून राजकारण केलं जातं. त्या हनुमानाला पुढं करून रामदूताचं नाव दिलं जातं. मी तुम्हाला आता म्हणाले ना, विरोधकांना बोलण्यासाठी, विरोध करण्यासाठी सगळे विषय अपुरेच पडतात. ते कुठला विषय कुठेही जोडून कशाचाही विरोध करतात. पण मला असं वाटतं की महापौर बंगल्याला नाव देण्यास काहीच हरकत नाही. दुसरा विषय असा आहे, पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीच्या बाजूला जी मोकळी जागा आहे पार्किंगसाठी, ते कचऱ्याच्या गाड्या ज्या आहेत तिथे पार्क केल्या जातात किंवा डंप केले जातात कचरा एकमेव छोट्या गाड्या मोठ्या गाड्यांमध्ये. तर ती जागा जी आहे ती महानगरपालिकेची आहे का? त्या कचरा ते अधिकृत कुणाची जागा आहे? तिथे कचऱ्याच्या गाड्या थांबतात. महानगरपालिकेची जागा आहे. आता शिवसेनेचे जे घरत आहेत ते असं म्हणतात की ही वैकुंठ स्मशानभूमीची जागा आहे आणि तर महापालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या थांबतात. वैकुंठ स्मशानभूमीची जागा कोणाची? पण तिथे ज्या ठिकाणी ज्या विधीसाठी तिथे आणि ते त्यांचा सगळं प्रश्न घेतलं असा आहे जातं. की त्या ठिकाणी जे विधी वगैरे हे होतात, त्या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी जी आहे ती या कचऱ्यामुळे निर्माण पसरते. होते. आणि त्या ठिकाणी कचरा जो आहे तो ट्रान्सपोर्ट केला जातो त्या गाडीतून त्या गाडीमध्ये. रॅम्प केलेला आहे. तो कचऱ्याचा रॅम्प आहे, तो फार आधीच केलेला आहे कचरा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की कचरा हा आपणच निर्माण करतो आणि आपल्याला कचऱ्याचे अनेक प्रोजेक्ट्स, रॅम्प्स हे आपणच जागा दिल्या पाहिजेत करण्यासाठी आणि ते पुणे शहरातच असले पाहिजे. आपण जिथे राहतो तिथेच असले पाहिजे. त्याचं अंतर वाढलं तर पुन्हा ट्रान्सपोर्टिंगची जबाबदारी येते.
आपण तिथे स्वतः जाऊन बघून या. जो काही वैकुंठ स्मशानभूमीचा एरिया आहे त्याच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे त्याचं डिमार्केशन आहे आणि उरलेल्या जाग्यामध्ये हा रॅम्प आहे जिथे ह्या सगळ्या गाड्या उभ्या असतात. आत्ता तुम्ही हा विषय काढला म्हणून त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगते. संपूर्ण वैकुंठ स्मशानभूमीचा DPR करायला सांगितला आहे. त्याचा एक पूर्ण प्लॅन तयार झालेला आहे. आपल्याला वैकुंठ स्मशानभूमीचं संपूर्ण अ, अ, पुन्हा एकदा त्याची बांधणी करायची आहे. आत्ताची जी स्मशानभूमी आहे तिथे अनेक आपल्याला म्हणजे तिथं कचरा आहे किंवा झाडांचा पालापाचोळा पडतो. तिथं फार चिखल होतोय. तर आपल्याला नव्याने स्मशानभूमी बांधली पाहिजे. त्यासाठी एक नवीन आपण त्याचा कन्सल्टंट नेमून एक DPR तयार केलेला आहे. अतिरिक्त आयुक्तांकडून किती दिवसामध्ये अहवाल मागितलेला संस्थानपूर्वी कामाचा 3.5-4 कोटी प्रत्यक्ष 8 दिवसात. 8 दिवसात 8 दिवसात नाही आलं तर नाही 8 दिवसात येईलच. न यायला काय झालं? येणार नाही. आम्हीच घेणार. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.